पावसानंतर काही बाजारांमध्ये बाजारभाव स्थिर राहिले, काही ठिकाणी थोडीशी वाढ नोंदवली गेली. मात्र अनेक बाजार समित्या अशा आहेत, की जिथे तुम्ही मागच्या आठवड्यात जर सरासरी कांदा विकला असेल ॲव्हरेज क्वालिटीचा, तर त्या तुलनेत तिथे 1 ते ₹1.5 कमी झालेले आहे. सोमवारची आवक अपडेट झालेली आहे आणि ती जवळपास पावणे 5 लाख क्विंटल आलेली आहे. त्यापैकी एकट्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख क्विंटलची आवक झालेली आहे. याच्यातच आता बाजारभाव पडतील की काय असं वाटत असताना नाफेडकडनं एक चांगली दिलासादायक बातमी आलेली आहे. ती बातमी काय आहे? त्याच्यानंतर बाजारभावावर काय परिणाम होऊ शकतो? हे सर्व आपण आज 1 जुलैच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवीन महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. 1 जुलै 2026 वार आहे बुधवार. दुसऱ्या बाजूला काल अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे राज्यात. 4 जुलैपर्यंत पाऊस चांगला सक्रिय होईल आणि बऱ्यापैकी पडेल अशी अपेक्षा आहे. जूनमध्ये केवळ 8% पेरण्या झाल्या होत्या. मात्र जुलैनंतर आता पेरण्यांना वेग येऊ शकतो. या पेरण्यांच्या कामामुळे शेतकरी आता आपापल्या शेतांमध्ये व्यग्र राहतील. त्याचा परिणाम असा होईल की पेरण्यांच्या आधी आपण कांदा विकून जे काही पैसे हातात पडतील ते घेऊया आणि त्याचा उपयोग खरीपासाठी वापर करूया. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आता मार्केटमध्ये गर्दी करत आहेत पावसामुळे आणि बाजारभाव जे आहे ते थोडेसे कमी आहेत. त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी आणि जी चांगली बातमी आहे ती सांगण्यापूर्वी एक महत्त्वाचं आवाहन करेन. जो अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे, ज्या ठिकाणी 2 ते 3 पाऊस होतात त्यानंतर आर्द्रता वाढते आणि अशा ठिकाणी त्याच्यानंतर 5 ते 6 दिवसानं किंवा 8 दिवसानं तुमच्या कांद्यावर परिणाम होतो. तर अशा ठिकाणी जो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज गोल्टी गोल्टा असा जर कांदा असेल, तो खराब होण्याच्या स्थितीत असेल, तर तो बाजारात न्या. बाजारात नेतानासुद्धा एकदम गर्दी करू नका, टप्प्याटप्प्याने न्या. चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल आणि तो तुम्हाला असा आत्मविश्वास आहे आणि तपासणी पण तुम्ही केली आहे की हा ऑगस्ट, सप्टेंबर काय ऑक्टोबरपर्यंत टिकेल, तर मात्र थोडंसं थांबून न्या. म्हणजे काय की एक 15 दिवस 20 दिवस अशा पद्धतीनं त्याला बाजार दाखवायला हरकत नाही. तर पुढचा काय अंदाज राहील ते मी सांगणारच आहे. एकूण या सगळ्या ह्याच्यात जुलैचं काय वातावरण राहील, वाढणार आहे का पडणार आहे. पण आता ही एक चांगली जी बातमी आहे त्या सगळ्या याच्यातनं तुम्हाला शेअर करणं गरजेची आहे. आणखी एक, कांदा विकायचा किंवा ठेवायचा हा तुमचा विषय आहे. कारण तुम्ही कांदा पिकवतात, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार जवळच्या मार्केटचे बाजारभाव आणि पावसाच्या अंदाजानुसार विकावा. ॲग्रोशिवार कुणालाही विका ठेवा असा सल्ला देत नाही, याचं डिस्क्लेमर आपण दरवेळेस दिलेलं असतं. ते तुम्ही वाचलंय असं गृहीत धरलं आहे. आता जी चांगली बातमी आली ती चांगली बातमी अशी आहे की नाफेडच्या कांद्याच्या खरेदी संदर्भात, नाफेड आणि NCCF, त्यातही नाफेड संदर्भात मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स किंवा डोकानं काही निर्देश दिलेले आहे काल. कारण नाफेडची जी कांदा खरेदी आहे ती 10,000 मेट्रिक टनसुद्धा झालेली नाही या सगळ्या महिन्यात. म्हणजे त्यांनी जी जाहीर केली होती एप्रिलमध्ये, प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली मेमध्ये, जूनची तारीख उलटली, 30 जूनपर्यंत खरेदी करायची होती, ती तारीख गेली. आता त्यांनी नव्यानं 30 जुलैपर्यंत सरकारी कांदा खरेदीला मुदतवाढ दिली आहे. पहिली एक चांगली बातमी. दुसरी बातमी, आता 30 जुलैपर्यंत मुदत दिल्यानंतर केवळ काही सहकारी सोसायट्यांनाच यापूर्वी परवानगी होती. साधारण 19 सोसायट्या त्याच्यामध्ये होत्या. मात्र आता सोसायट्यांच्या व्यतिरिक्त FPOs जे आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी, की ज्यांना नाफेडच्या खरेदीऐवजी NCCFच्या खरेदीमध्ये त्यांना सहभागी केलं होतं, त्यामुळे या FPOsसुद्धा आता त्यात सहभागी होऊ शकतात. थोडक्यात नवीन FPO असलं तरी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळेल आणि ते मिळालं पण आहे. आता याच्यामध्ये एक मेक आहे, ती काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. तर या सगळ्याचा परिणाम कांद्याची खरेदी वाढावी हा आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याचे बाजारभाव नाफेडचे जे आहेत, शेवटचा जो बाजारभाव अपडेट झाला होता तो 1780 रुपये होता. आता याच्यामध्ये त्यांनी आणखी एक गोष्ट केली, जे वेअरहाऊसिंगचे जे नियम होते CCWचे, ते पण आता शिथिल केलेले आहेत. परिणामी तुम्ही
35पासून तर पुढचा सगळा कांदा देऊ शकतात. खराब असेल 30% खराब असेल GRS क्वालिटीचा जो कांदा असेल तो सुद्धा ते आता ॲक्सेप्ट करणार आहेत, हे मी मागे सांगितलेलं आहे. थोडक्यात तुमचा ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज 2 नंबर क्वालिटी असा कांदा जरी आता नाफेडला नेला तरी त्याला बाजारभाव मिळू शकतो. कारण इकडे याच क्वालिटीचे बाजारभाव काही ठिकाणी विशेषतः नाशिक पट्ट्यामध्ये परत कमी व्हायला लागले मधल्या काळामध्ये. चांगल्या मालाचे भाव टिकून आहेत, पण तेही 1-2 रुपयांनी कमी झाल्याचं कालपासनं तुम्हाला दिसून येईल. मात्र बाजारभावात मंदी येणार नाही, मंदीची चिन्ह नाही, ते कमी होतील, पण ते अगदीच 1500च्या खाली सरासरी येईल अशी शक्यता हा आठवडाभर तरी दिसत नाही. त्यानंतर बघता येईल. आता याच्यातनं जो अंदाज लावला जातोय तो असा आहे की नाफेडच्या खरेदीमध्ये अनेक संस्था आता सहभागी होतील. म्हणजे पूर्वी 20 होते तर ते 40 होऊ शकतं. परिणामी कांद्याच्या खरेदीला वेग येईल. आता बाजारात व्यापाऱ्यांकडनं कांदा उचलण्याची सध्याची स्थिती नाही आणि व्यापाऱ्यांनी जो स्टॉकचा कांदा आहे तो नाफेडला जर समजा भ्रष्टाचार जरी झाला, आपण असं समजूया, तो देण्याची शक्यता नाही. कारण व्यापाऱ्यांना त्यांच्या 8-10 रुपयाच्या कांद्याला बाहेर चांगला भाव मिळतोय देशावर. या सगळ्या याच्यातनं या शनिवारी किंवा शुक्रवारी परत कांद्याचे बाजारभाव नाफेड किंवा NCCF जे नवीन जाहीर करेल दर 15 दिवसांनी ते वाढू शकतात. ते कदाचित संपूर्ण राज्याची जी सरासरी या आठवड्यात असं सांगते की 1700च्या आसपास आहे आणि मॅक्झिमम जे बाजारभाव आहे आता अनेक बाजार समित्यांमध्ये 2,500 ते 3,000 रुपये सुरू आहे. म्हणजे 1700 प्लस 2,500 असं करून ते 2,000 पर्यंत जाऊ शकतात. अर्थात हे कधी जाहीर करतील हे त्याच्यावर अवलंबून आहे. तर या सगळ्याचा फायदा सकारात्मक होईल, बाजारावर दबाव येईल आणि 30 जूनपर्यंत नाफेडची खरेदी जर संपली असती तर बाजारावर एक दबाव जो होता तो कमी होत होता. म्हणजे विशेषतः मार्केटवर नाफेडच्या बाजारभावाच्या खरेदीचा दबाव होता. त्यामुळे तुम्हाला 30 जुलैपर्यंत एका विशिष्ट पातळीखाली तुमचे बाजारभाव जाणार नाहीत आणि ती पातळी आहे सध्या 1780 रुपयांची. आता याच्यामध्ये दुसरा एक भ्रष्टाचाराचा प्रकार असा आहे, घोटाळ्यांचा असा आहे की नाफेडमध्ये घोटाळे होत आहेत आणि अगदी सेक्रेटरीपासून तर अगदी वरच्या लेवलपर्यंत लोकप्रतिनिधीपर्यंत घोटाळे झालेले आहेत असा आरोप पण झाला आहे. याच्या संदर्भात एक याचिका पण दाखल आहे. तर या बातम्या तुम्हाला माहिती आहे. पण आता काय झालं आहे की ज्या संस्थांना काळ्या यादीत टाकलेलं होतं FPOजना, त्याच संस्थांना या खरेदीसाठी पाचारण केलेलं होतं. असं केल्याचं सांगितलं जातं आहे. त्यांची निवडही केल्याची सांगितली जाते आहे. अर्थात या संदर्भात अनेकांनी आरोप केलेले आहेत, ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. हे काही FPOचे आहेत किंवा काही त्या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी प्रतिनिधींचे आरोप आहेत. त्यामुळे हे जे भ्रष्टाचारी जेव्हा खरेदी करत होते 23 आणि 24मध्ये, त्यावेळेस या सगळ्या भ्रष्ट लोकांसाठी सगळ्या अटी शिथिल केलेल्या होत्या. तुम्ही कांदा घ्यायचा, एवढंच द्यायचं, 50% रिकव्हरी द्यायची. पण आता जे प्रामाणिक संस्था चालक आहे ते विचारत आहे की ह्या भ्रष्टाचारांना यंदा प्रवेश दिलेला नाही, मग ज्या चांगल्या आणि प्रामाणिक संस्था नाफेडच्या खरेदीत आल्या तर त्यांच्यावर एवढे नियंत्रण का? याचं कारण आहे शेतकरी बांधवांनो, पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये. हे आधीच पैसे वरती अधिकाऱ्यांना किंवा वरच्या पातळीपर्यंत जातात. अगदी लोकप्रतिनिधी पण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता भ्रष्टाचार किंवा पार्टी वाईज डिफरन्स असं काही राहिलेलं नाही आहे असं शेतकरी सांगतात. या संदर्भात आपण मांडलेलं आहे. त्यामुळे अशा या भ्रष्टाचारी संस्था आल्या आणि त्यांनी घोटाळा करून त्याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांच्या पण आहेत. तो कांदा परत एकदा जर बाजारातनं उचलून नाफेडला दिला, यातनं म्हणजे जास्तीत जास्त घोटाळेबाज असे सगळेच एकत्र आले आणि त्यांनी हे केलं सरकारी खरेदी वाढावी म्हणून. तर नाफेडच्या या खरेदीमुळे तरीसुद्धा एक गॅप येईल मार्केटमध्ये. एकदम 1 ते 1.5 लाख क्विंटलचा, 2 लाख क्विंटलचा, माफ करा, 2 लाख टनांचा, 2 लाख टनांचा जर गॅप पडला तर तिथे परत बाजार वाढीची शक्यता आहे. थोडक्यात काय, नाफेड घोटाळा करो किंवा खरेदी करो, सरळ मार्गाने करो, नाफेडच्या 30 जुलैपर्यंत नाफेड आणि NCCFच्या खरेदीचं जे काही भूत आहे ते बाजार व्यवस्थेच्या बोकांडी राहणार आहे. व्यापाऱ्यांना ते सतावणार आहे
आणि कालपर्यंत चला सुटलो बाबा असं म्हणणारे व्यापारी आता परत धसका घ्यायला लागलेले आहेत. त्यांच्यामध्ये चर्चा झाली की आता काय करायचं आपल्याकडे, आता तर आम्ही कमवायला लागलो होतो, आता तर थोडीशी दिलासा मिळत होता आणि परत नाफेडमध्ये हे आल्यामुळे काही फरक पडतोय का ते बघणं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कसं राहील ते ठरूया, त्याच्यावर आपली नजर असणारच आहे. एकूणच काय या गोष्टी ज्या आहे, बाजारभाव दबावात राहतील, आवकेवर याचा परिणाम राहील आणि परिणामी तुम्हाला त्याचा फायदा होईल ॲव्हरेज क्वालिटी, बिलो ॲव्हरेज क्वालिटी आणि वरच्या कांद्यासाठी सुद्धा. त्यामुळे 30 जुलैपर्यंत समजा पाऊस आला, पावसानं कांदा खराब झाला, त्याच्यानंतर बांगलादेशची निर्यात सुरूच झाली नाही आणि पश्चिम आखातामध्ये युद्धजन्य स्थितीमुळे आणखी काही फरक पडला, अजूनही ते काही फार असं टेन्स वातावरण नाही, पण रोज त्यांचं ते बदलतं, त्याविषयी परत एकदा बोलू. तर तरीसुद्धा तुमचे बाजारभाव खाली येणार नाहीत. मात्र विक्रीच्या संदर्भात अजिबात घाई करू नका, पण अगदीच आत्ता ठेवलेला कांदा मी डायरेक्ट दिवाळीला काढीन असंही करू नका. या संदर्भात स्पष्ट संकेत दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. उद्याच्या व्हिडिओमध्ये परत बोलूया. व्हिडिओ जरा मोठा होतोय त्यामुळे थांबतो. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.